सर्वप्रथम सर्वांना माझा नमस्कार। मी अखिल भारतीय विद्यार्थी विज्ञान मेळावा अंतर्गत विज्ञान स्पर्धेमध्ये मी कुमारी श्रावणी नानासू चौगुले इयत्ता 9वीची विद्यार्थिनी आपल्यासमोर अशा क्रांतीविषयी बोलणार आहे जी विज्ञान आणि तंत्रज्ञानाला नव्या उंचीवर घेऊन जाणार आहे। असा विषय जो आपल्या भविष्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे तो म्हणजे क्वांटम युगाची सुरुवात, संभाव्यता आणि आव्हाने। विषयाची सुरुवात करण्यापूर्वी तुमच्या मनात हा प्रश्न नक्कीच आला असणार, क्वांटम म्हणजे काय? तर भौतिकशास्त्रात पदार्थाचे सर्वात लहान अविभाज्य एकक म्हणजे क्वांटम। मग क्वांटम युग म्हणजे काय? तर ज्या युगात क्वांटम संगणकांचा वापर केला जातो ते युग म्हणजे क्वांटम युग। क्वांटम साधारण संगणक बायनरी पद्धतीने काम करतात, तर क्वांटम संगणक क्यूबिट पद्धतीने काम करतात। गणितातील काही अतिजटिल प्रश्न क्वांटम संगणक काही सेकंदातच सोडवू शकतात। नवीन औषध बनवण्यासाठी रसायनांचे गुणधर्म समजून घेण्यासाठी साधारण संगणकांना कितीतरी वर्षे लागतात, पण हेच काम क्वांटम संगणक काही तासात किंवा काही मिनिटात करू शकते। यातून AI ला अधिक बळ मिळणार आहे। क्वांटममुळे हॅकिंग जवळजवळ अशक्य आहे। आपला डेटा पूर्णतः सुरक्षित राहणार आहे। त्याबरोबरच भूगर्भीय हालचाल, हृदयाची सूक्ष्म कंपने हे सगळं अगदी अचूक मोजता येणार आहे। त्याबरोबरच क्वांटम बॅटरीमुळे स्मार्टफोन अगदी 10 सेकंदात चार्ज होऊ शकतो। क्वांटम संगणक चालवणे आणि बनवणे वाटते तितके सोपे नाही। त्यासाठी त्यांना अतिशय कमी तापमानात ठेवावे लागते। क्यूबिट हे खूप नाजूक असतात। क्वांटम संगणक बनवण्यासाठी मोठ्या प्रमाणात तज्ञांची व खूप पैशाची आवश्यकता असते। भारतात क्वांटम शिक्षण व प्रशिक्षणाची कमतरता असल्यामुळे या भारतामध्ये अजून क्वांटम युग प्रचलित झालेले नाही। क्वांटम तंत्रज्ञान पूर्णपणे विकसित झालेले नाही। त्यामुळे ग्रामीण भागात क्वांटम म्हणजे काय याची अजून पुरेशी कल्पना नाही। मित्रांनो, रात्री आकाशात पाहिल्यानंतर आपल्याला जो ताऱ्यांचा लखलखाट दिसतो तो आपल्याला मोहित करतो, पण त्या ताऱ्याच्या मागे लपलेली दुनिया आपल्याला माहीतच नाही। ती आहे क्वांटम मेकॅनिक्सची। या तंत्रज्ञानात माहिती प्रकाशाच्या वेगापेक्षा अधिक वेगाने प्रवास करते। क्वांटम तंत्रज्ञान आपल्याला विश्वाच्या उत्पत्तीचे रहस्य सांगते। आपण जे ग्रह, तारे, आकाशगंगा पाहतो त्यांचे मूळ हे क्वांटम मेकॅनिक्समध्ये दडलेले आहे। क्वांटम तंत्रज्ञानामध्ये पूर्ण निश्चितता शक्यच नाही आणि याच अनिश्चिततेमुळे जगात सर्जनशीलता आणि बदल शक्य झाले आहेत। एकंदरीत सांगायचं झालं तर क्वांटम युग आपल्या आयुष्यात फार मोठी क्रांती घडवू शकते। त्यासाठी तांत्रिक जटिलता, सायबर सुरक्षेवरील धोका, नैतिक आणि कायदेशीर प्रश्न, सामाजिक विषमता वाढण्याचा धोका, AI आणि क्वांटम एकत्रित आव्हान, व्यावसायिक वापरातील अडचणी यासारख्या अनेक आव्हानांवर आपल्याला मात करावी लागणार आहे। विज्ञान, उद्योग आणि सरकार यांचा जर एकत्रित प्रयत्न झाला तर निश्चितच आपण एका नव्या युगात प्रवेश करणार आहोत, जिथे अशक्य वाटणाऱ्या गोष्टी देखील शक्य होतील। थोडक्यात काय तर क्वांटम युग ही संधी आणि आव्हानांची अशी संकल्पना आहे जिच्याकडे साऱ्या जगाचं लक्ष लागले आहे। तुम्ही इथे मला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल नियोजकांचं व माझ्या मार्गदर्शक शिक्षकांचा आभार। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।